जय हरी माऊली आणि त्याचा उत्साह जो आहे ना तो आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पुणे सोलापूर मार्ग अक्षरशः भक्तिमय झालेला आहे। जय हरी विठ्ठलाच्या नामघोष करण्यात येतोय आणि मोठ्या संख्येने जे आहे ते वारकरी येत असतात। सकाळपासूनच ते वारकरी जे आहे ते आता यवतच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। उत्साह त्यांच्या संपूर्ण या सगळ्या प्रवासामध्ये असतो। जय हरी विठ्ठल माऊलीचा नामस्मरण या ठिकाणी करत असतात आणि एक उत्साह जो आहे तो या ठिकाणी दिसतो। साधारण 30 किलोमीटरचा हा पल्ला आहे। कडक ऊन आहे डोक्यावर, मात्र हे कुठली तमा न बाळगता फक्त विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने हे वारकरी जे आहेत ते यवतच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। आज यवतला त्याचा मुक्काम आहे आणि ही जी पालखी जी आहे ती आता उरळी कांचनमध्ये विसावा घेणार आहे। आपल्यासोबत काही वारकरी आहेत जे हिंगोलीवरून आल्यात। बाबांचं वय 78 वय 80 वय आहे। तुम्ही काय सांगाल या सगळ्या वारीमध्ये तुमचा काय अनुभव आहे? या वारीत जे आनंद होतोय ब्रह्म आनंद आहे। हरिप्राप्तीची उपाय धरा संतांचे ते पाय। वारी ही प्रत्यक्ष महादेवानं सुरू केलेली आहे। कारण हे आदिनाथ युग 28 युगापासून ही वारी आहे। ही प्रत्यक्ष महादेव परमात्मानं सुरू केलेली आहे। हातामध्ये बासरी आहे, तर नेमकं एक सूर विठ्ठलाच्या भक्तीसाठी तुम्ही वाजवून दाखवा। सूर वाजवा। तुम्हाला आनंद होतो हे सगळं वाजवताना, तुम्ही त्या बासरीच्या माध्यमातून पण सांगितलेलं आहे। बासरीच्या माध्यमातून जे आनंद होतो त्याच्याचा मला थोडा सुद्धा सीन येत नाही। आता एवढा मोठा टप्पा पार करायचा 30 किलोमीटर आहे। तुमचं वय पाहता याच्या नादातच आम्ही चालत असतो। जय हरी विठ्ठलच्या नादामध्ये आम्हाला हा टप्पा देखील समजत नाही आणि यवत कसं जवळ येईल ते देखील कळत नाही, असं देखील या वारकऱ्यांकडून सांगितलं। काय सांगाल या माऊली, काय सांगाल काय? अरे वा, वारीसारखा आनंद कुठं नाही त्रिभुवनात नाही बरं का। आणि वारीमध्ये सर्व काही बरं का। आणि माझी ही 21वी वारी, 21वी वारी 2 कोरोनामध्ये राहिल्या, तर 2005 पासून वारी केलेली। ही अशीच ही वारी जी आहे ती परंपरा अनेक वर्षापासून या मार्गावरून जात असते आणि त्याचा आनंद जो आहे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय। साधारण 30 किलोमीटरचा हा पट्टा आहे। सकाळी लोणी काळभोरमधून हा प्रवास सगळा त्यांनी यवतच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि असं दर्शन जे आहे ते घेतलं जात आहे। आणि अशा वारकऱ्यांचा उत्साह, कडक ऊन आहे डोक्यावर सध्या, तरी उत्साह काही कमी होत नाही आहे। आणि वारकऱ्यांचं या ठिकाणी जे विशेष महत्त्व जे आहे ते ग्रामीण भागातील ही आता वारी ग्रामीण भागामध्ये आली आहे। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते पेरण्या सोडून आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी येतात। वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी जे भाविक आहे ते या ठिकाणी या वारकऱ्यांमध्ये येत असतात। काय माऊली, काय सांगाल? माऊली चाललंय आता रामकृष्ण देहूवरून आलोय। देहूवरून माऊली, काय काय आनंद होतो? आनंद आहे, मनापासून आनंद होतो। असा आनंद जो आहे तो या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। त्यामुळे एकदा तरी वारी अनुभवून पाहायला हवी असं देखील हे वारकरी जे आहे ते सांगताना आपल्याला दिसत आहेत।